सर्वांना हरिओम. भगवंताच्या नामाचा उच्चार करणे हाच भगवंताचे स्वरूप जाणून घ्यायचा एकमेव मार्ग आहे. हेच भगवंतापर्यंत पोचण्याचे एकमेव साधन आहे. अन्य साधने तिथपर्यंत पोचू शकत नाहीत. एक काळ असा होता, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग या मार्गाद्वारे भगवंताचे स्वरूप समजून घेऊ शकत होते, जाणून घेऊ शकत होते. पण आजच्या काळामध्ये यापैकी कोणत्याही मार्गाचा आपल्याला उपयोग नाही. न ज्ञानमार्गाचा उपयोग आहे, न कर्ममार्गाचा उपयोग आहे आणि योगमार्गाचा उपयोग नाही. मग अशा वेळेला आपण भगवंताची प्राप्ती करून घ्यायची नाही का? भगवंताचं स्वरूप आपल्याला समजणार नाही का? जाणून घ्यायचं नाही का? कसं करणार आपण? यावर साधू संतांनी विचार केला आणि एक सोपं साधन आपल्या हाती दिलं. भगवंतापर्यंत पोचण्याचं, भगवंताचे स्वरूप जाणून घ्यायचं एक अत्यंत सोपं साधन, एक अत्यंत सोपा मार्ग आपल्याला सांगितला आणि तो म्हणजे भक्तिमार्ग. भक्तिमार्गानेच आपल्याला भगवंतापर्यंत जाता येत. असं म्हटलेलं आहे एके ठिकाणी, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. आपण ज्या युगात आत्ता आहोत ते कलियुग आहे आणि कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य फार अल्प आहे. पण तरी अशा अल्प आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते, भगवंताचे स्वरूप जाणून घेता येते. आणि म्हणून हरीच्या नामाचं महत्त्व, भगवंताच्या नामाचं महत्त्व माऊली आपल्याला आजच्या हरिपाठाच्या 9व्या अभंगातून सांगत आहेत. आज आपण हरिपाठातल्या 9व्या अभंगाचा अभ्यास करणार आहोत. विष्णुवीणे जप, विष्णुवीणे जप, व्यर्थ त्याचे ज्ञान, व्यर्थ त्याचे ज्ञान, व्यर्थ त्याचे ज्ञान. विष्णुवीणे जप, रामकृष्णी मन नाही जाचे, रामकृष्णी मन नाही जाचे, रामकृष्णी मन नाही जाचे. उपजोनी करंटा, उपजोनी करंटा, नेणे अद्वैत वाटा, नेणे अद्वैत वाटा, नेणे अद्वैत वाटा. उपजोनी करंटा, रामकृष्णी पैठा कैसा होय, रामकृष्णी पैठा कैसा होय, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी, द्वैताची झाडणी, गुरुविने ज्ञान, गुरुविने ज्ञान, गुरुविने ज्ञान. द्वैताची झाडणी, त्या कैचे कीर्तन घडे नामी, त्या कैचे कीर्तन घडे नामी, त्या कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, सगुण हे ध्यान, सगुण हे ध्यान, सगुण हे ध्यान. ज्ञानदेव म्हणे, नामपाठ मौन प्रपंचाचे, नामपाठ मौन प्रपंचाचे, नामपाठ मौन प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी,
पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. या अभंगात काही नवीन शब्द आलेले आहेत. आपण त्यांचा अर्थ समजून घेऊ. उपजोनीचा अर्थ आहे जन्माला येऊन. उपजोनी म्हणजे जन्माला येऊन. करंटा, करंटाचा अर्थ आहे कमनशिबी, अभागी, दुर्दैवी. करंटाचे अर्थ आहेत कमनशिबी, अभागी, दुर्दैवी. नेणे, नेणेचा अर्थ आहे जाणत नाही, जाणत नाही. वाटा म्हणजे मार्ग, वाटाचा अर्थ आहे मार्ग, पण रस्ते नाही. रस्ते जरी वाटाचा अर्थ असला तरी पण इकडे त्याचा अर्थ आहे मार्ग. कीर्तनचा अर्थ आहे नामस्मरण, कीर्तनचा अर्थ आहे नामस्मरण. त्याच्यावर एक शब्द गेला झाडणी, झाडणीचा अर्थ आहे बाधा, अडचण. झाडणी म्हणजे बाधा, अडचण. बघूया आपण या अभंगातून माऊलींना काय सांगायचं. भगवंताच्या नामाच्या जपाशिवाय इतर सर्व गोष्टींचा जप करणे व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे भगवत चरणी रामकृष्णाच्या ठाई चित्त नाही, प्रेम नाही, त्याचे ज्ञानसुद्धा व्यर्थ आहे. तो किती विद्वान असला तरी त्याच्या ज्ञानाला किंमत नाही. दुसऱ्या चरणात माऊली सांगतात, मानवदेह प्राप्त झाला असतानाही, मनुष्य जन्माला आलेला असतानाही जो अद्वैताचा मार्ग जाणत नाही तो खरोखरच हतभागी कपाळकरंटा होय. अशा माणसाला रामकृष्ण स्वरूपात कसा ठाव मिळणार? भगवंताचे स्वरूप त्याला कसे बरे कळणार? तिसऱ्या चरणात माऊली सांगते, द्वैत झाडून टाकण्याचे म्हणजे द्वैतभाव नष्ट करण्याचे ज्ञान त्याला गुरु वाचून कसे होणार? द्वैतभाव नष्ट करण्याचे ज्ञान त्याला गुरु वाचून कसे होणार? आणि हे ज्ञान ज्याला नाही, म्हणजेच ज्याच्या द्वैताचा निराश झाला नाही, ज्याच्या मनातून द्वैतभाव गेलेला नाही, त्याला नामसंकीर्तन तरी कसे घडणार? म्हणजे त्याच्याकडून भगवंताच्या नामाचा उच्चार कसा होणार? अंतिम चरणात माऊली म्हणते, नामसंकीर्तन म्हणजे हरीच्या सगुण रूपाचे ध्यानच आहे. असा नामपाठ केला म्हणजे हरीच्या नामाचा सतत उच्चार केला की त्या साधकाचा प्रपंच विरून जातो. भगवंताच्या नामाचा उच्चार केला की त्या साधकाचा प्रपंच विरून जातो. असा या अभंगातील 4 चरणांचा आपल्याला थोडक्यात अर्थ सांगता येईल. या अभंगातून सुद्धा माऊलींनी पुन्हा एकदा आपल्याला भगवंताच्या नामस्मरणाचे महत्त्व वर्णन करून सांगितले आहे. मागच्या अभंगातील शेवटच्या चरणात नाम हे सुलभ आहे, भगवंताचे नाम हे सुलभ आहे, सोपे आहे असे माऊली म्हणाले होते. यावरून कोणालाही असे वाटेल की जी गोष्ट कठीण असते ती विशेष खास फळ देणारी असते. एखादी गोष्ट कठीण असेल, साध्य करायला आपल्याला त्रास झाला तर आपण म्हणतो की ती खास आपल्याला फळ देईल, त्यापासून आपल्याला काहीतरी विशेष फायदा होणार आहे. आणि जी गोष्ट सोपी असते ती सामान्य फळ देणारी असते असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून ज्ञान
हे सर्वात कठीण असे साधन आहे. भगवंताचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं हे सर्वात कठीण साधन आहे. पण याच ज्ञानाने परमानंदाची प्राप्ती आणि सर्व दुःखाची निवृत्ती म्हणजे नाश होतो असे शास्त्रात सांगितले आहे. ज्याला भगवंताचं ज्ञान झालेलं आहे त्याच्या जीवनातून सर्व दुःखाचा नाश झालेला आहे आणि त्याला परमानंदाची प्राप्ती झालेली आहे. म्हणून भगवंताचा नामजप करणे ही सुलभ सोपी साधना असल्यामुळे त्याचे फळसुद्धा सामान्य असेल असे कोणालाही वाटू शकते. परंतु माऊली या अभंगाच्या पहिल्या चरणातून ही शंका दूर करतात. ते म्हणतात, विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान. विष्णूच्या जपाशिवाय, भगवंताच्या जपाशिवाय ज्ञानाला काही किंमत नाही. म्हणजे भगवंताचं जप, भगवंताच्या नामाचा जप करणे हेच आजच्या काळामध्ये फार मोठं ज्ञान आहे. त्यानेच आपल्याला भगवंताचं स्वरूप आकलन होणार आहे. नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये भक्ती मार्गाची सुलभता वर्णन करताना असे म्हटले आहे की कर्म, ज्ञान आणि योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग या तिन्हीपेक्षा भक्तिमार्ग श्रेष्ठ आहे. कारण तो फलद्रूप होणार आहे, तो फलरूपच आहे. माऊली म्हणतात, ज्ञान जरी श्रेष्ठ असले तरी ज्ञानी विष्णूच्या, भगवंताच्या नामाचा जप करीत नसेल किंवा त्या नामाबद्दल, भगवंताबद्दल सामान्य भाव ठेवत असेल, भगवंताबद्दल, नामाबद्दल श्रद्धा नसेल तर त्याचे ज्ञान निरर्थक आहे. त्याच्या ज्ञानाला काही उपयोग नाही. ते ज्ञान त्याला फल देऊ शकत नाही. हरिभक्ती हीच ज्ञान निर्माण करणारी आणि ज्ञानाचे संरक्षण करणारी आहे. हरिभक्तीचं महत्त्व किती आहे बघा. हरिभक्तीमुळेच आपल्याला ज्ञान होतं आणि झालेल्या ज्ञानाचं संरक्षण देखील होतं. कारण ज्ञानदाता हा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच आहे. ज्ञान देणारा कोण आहे? प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच आहे. उद्धवा लादला कृष्णदाता, भगवान उद्धवा सांगतात, जो मायेचा नियंता तो विष्णू मोक्षाचा दाता, तोडोनी जीवाची बद्धता सायुज्यता देत असे. हे उद्धवा, जो मायेचा नियंता, ज्याची मायेवर सत्ता आहे, ज्याचं मायेवरती नियंत्रण आहे, कोणाचा आहे? तो विष्णू भगवंत, तो मोक्षाचा दाता आहे. तोच आपल्याला मोक्ष देणार आहे. मोक्ष देणार म्हणजे काय करणार? तोडोनी जीवाची बद्धता. आपण सर्व जीव जे बद्ध आहोत मायेच्या पाशामध्ये, त्या मायेच्या पाशातून आपल्याला बद्ध असताना सोडवणार आहेत. ते मायापाश तोडणार आहे आणि सायुज्यता देत असे. मुक्तीचा चौथा प्रकार, मोक्षाचा चौथा प्रकार सायुज्य. ती सायुज्य मुक्ती आपल्याला देतो तो भगवंतच देतो. महाभारतातील शांती पर्वामध्ये विष्णू शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे केलेला आहे. पृथ्वी आणि स्वर्गाला मी व्यापून उरलो आहे. पृथ्वी स्वर्गलोकात माझी गती आहे. पृथ्वी व स्वर्गलोकामध्ये, दोन्ही लोकामध्ये माझी गती आहे. म्हणून मला विष्णू ही संज्ञा आहे. म्हणून मला विष्णू म्हणतात. विष्णू शब्द संस्कृत आहे. त्यामध्ये विष धातू आहे, श शामृगातला, आणि तो हलंत आहे म्हणजे अर्धा श आहे. विष्णू शब्दामध्ये विष धातू आहे. त्याचा अर्थ आहे प्रवेश करणे. विष धातूचा अर्थ काय? प्रवेश करणे.
असा होतो आणि त्यावरूनच विष्णू शब्द निर्माण झाला आहे. हे चराचर विश्व परमेश्वराच्या शक्तीचेच बनलेले आहे, परमेश्वराच्या शक्तीनेच व्यापलेले आहे, म्हणून त्याला विष्णू म्हणतात. विष्णू शब्दाचा अर्थ काय शांती पर्वामध्ये सांगितलेला आहे. म्हणून माऊलीसुद्धा म्हणतात, अशा या विष्णूच्या जपा वाचून, भगवंताच्या नामजपा वाचून ज्ञान व्यर्थ आहे. किती ज्ञान मिळवलं तुम्ही, किती मोठे विद्वान झाले, ज्ञानी प्रकांड पंडित झाले, जर तुम्हाला भगवंताच्या नामाबद्दल आदर नाही, श्रद्धा नाही, तुम्हाला ते ज्ञान झालेलं नाही, तर तुमचं ज्ञान व्यर्थ आहे. प्रकांड पंडित विद्वान दशग्रंथी महाराज रावण ज्ञानाने अत्युच्च शिखरावर बसलेला होता, परंतु भगवंताच्या नामाचं श्रद्धा नव्हती, आदर नव्हता, त्यामुळे त्याचं ज्ञान व्यर्थ होत. वेदांत शास्त्रात असे सांगितले आहे की ज्ञान हे स्वतः सिद्ध आहे. ज्ञान काय स्वतः सिद्ध आहे, त्याला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही, परंतु चित्तशुद्धी झाल्याशिवाय, आपल्या चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय त्याचा अनुभव येत नाही. आणि चित्तशुद्धी होण्याकरता काय केलं पाहिजे, तर चित्तशुद्धी होण्यासाठी विष्णू जप हाच सुगम मार्ग आहे. भगवंताच्या नामाचा जप करणे हाच सोपा मार्ग आहे. म्हणून तुकाराम महाराज देखील एका अभंगात म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करील सावन, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही, तेथ बोध करील काही. जर आपलं चित्त शुद्ध नसेल तर भगवंताचा आपल्याला बोध होणार नाही. विषयाच्या अनेक जन्माच्या संसर्गामुळे चित्त मलिन झालेले आहे, आपलं चित्त चंचल झालेलं आहे, अस्थिर झालेलं आहे, आणि ही चित्ताची चंचलताच सर्व दुःखांचे बीज आहे. आज आपल्याला दुःख अनुभवायला येतं, याचं कारण काय, आपलं मन अस्थिर आहे, आपलं मन चंचल आहे, आणि त्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं. दुःखाचं ते बीज आहे, दुःखाचं मूळ कारण मनाची चंचलता आहे. ही मनाची चंचलता, मनाची मलिनता नष्ट होण्याचा उपाय श्री विष्णूचा नामजप हाच एकमेव उपाय आहे. थोडक्यात काय, ज्ञानप्राप्तीसाठी मनाच्या शुद्धतेची आणि स्थिरतेची फार आवश्यकता आहे. आपलं मन जर शुद्ध झालं, आपलं मन जर स्थिर झालं, तरच आपल्याला भगवंताच्या ज्ञानाची प्राप्ती होईल. ज्याचे मन रामकृष्णी नाही, त्याच्या मनाची शुद्धता होऊ शकत नाही. म्हणजे ज्याच्या मनामध्ये रामकृष्ण नामाचा जप निरंतर चाललेला नाही, त्याच्या मनाची शुद्धता होऊ शकत नाही. मनाच्या चंचलतेच्या आणि मलिनतेच्या अवस्थेमध्ये ज्ञान उत्पन्नच होत नाही, आणि कदाचित झाले तरी ते फलदायी होत नाही, त्याचा आपल्याला लाभ होत नाही. म्हणून माऊली म्हणते, विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान. असा या पहिल्या चरणाचा आपल्याला अर्थ सांगता येईल. अजून पुढच्या 3 चरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या भागामध्ये आपण त्या 3 चरणांचा अभ्यास करूया. हरिओम.